ही विहीर बघा किती खोल आहे. 2000 वर्ष जुनं मंदिर हे. आणि आतमध्ये वारुळ आहे मंदिराच्या आत. हे आपलं दूध पापेश्वराचं मंदिर. किती सुंदर लाइटिंग केली आहे. त्याचा व्लॉग मी शूट करतो. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. मी आता आलो आहे आडिवरे गावामध्ये, राजापूरला, महाकाली देवस्थानमध्ये. तर हे भरपूर जुनं मंदिर आहे. आम्ही आता दर्शन घेतो इथे. आम्ही रात्री अचानक प्लॅन केला होता कोकणामध्ये जायचा. आमची बॉयज ट्रिप 4 असणार आहे एकाच वर्षामध्ये. तर आता नंतर केलं म्हणजे लक्ष्मीचं मंदिर सुद्धा आहे. श्री नगरेश्वर मंदिर. रेकॉर्ड करून देत नाही आहेत, पण बाहेरचा परिसर मी रेकॉर्ड करू शकतोय. ही विहीर बघा किती खोल आहे. भरपूर खोल आहे. त्याच्यापेक्षा ती जास्त खोल आहे. दोन 2000 वर्ष जुनं मंदिर हे. आणि आतमध्ये वारुळ आहे मंदिराच्या आत. तशीच ही एक विहीर आहे. विहिरीचा आकार पण वेगळा आहे. तर दूधपापेश्वरच्या मंदिरात असंच होतं. तो काढून ते ट्रस्टीकडे गेलं ना जेव्हा, तेव्हा त्यांनी चेंज केलं. आता खाली त्या वेगळ्याला हे टाकले. ते बघ इथे आलंय थोडंसं आतलं. कसं ना हां, तसं घेऊन यायला पाहिजे होतं आपण. ॲक्च्युली गरम होते भरपूर, पण असं कुठे बघायला भेटत नाही. काय ते एक जुन्या प्रकारची पद्धत आहे पाणी काढायची. हे बघा, इथून वर केलं की इथे दिसतंय भांडं. असं क्रेन थ्रू असं जाते इथे खाली. नाही ना पाणी आणि मासे पण आहेत. हे आहे आडिवरेमधलं श्री महाकाली मंदिर. खूप सुंदर आहे. कोकण असं हळूहळू करून मला पूर्ण कोकण एक्सप्लोअर करायचं आहे. तर चला आता जाऊया पुढे दुसऱ्या डेस्टिनेशनला. दर्शन मी घेतलं आहे. ॲक्च्युली कॅमेरा आतमध्ये अलाउड नाही आहे, शूटिंग करून देत नाही आहेत. तरी मी काही फोटोज आणि शॉर्ट्स घेतले तुम्हाला दाखवण्यासाठी. तर चला इथून जाऊया आता पुढच्या लोकेशनला. मित्रांनो, आता मी आलो आहे देवगळी बीच, म्हणजेच कशेडी बीच. खूप सुंदर. सनसेटच्या आधीच आलो आहे थोडा. एक गॅप बघा, खूप हे दरी. वाव, काय व्ह्यू आहे. एक नंबर, जबरदस्त.
सेकंड टाइम येतोय मी इथे. यावेळी 2 अमिगोज आहेत. एक साताऱ्याचा आणि एक मेक्सिकोचा. कॅलिफोर्नियामध्ये फिरतोय तो. भरपूर ऊन आहे. काय पियायचंय का? नमस्कार. कशेळी देवगडी बीचवरती सर्व पर्यटकांचे स्वागत आहे. जबरदस्त काय पाणी आहे, स्वच्छ. हे बघा काय सुंदर पाणी आहे, स्वच्छ एकदम. आम्ही आलोय सनसेटच्या टायमिंगला. गेल्या वेळी ते बघा 2 पोरं तिथे बसली. ॲक्च्युली अलाउड नाही आहे पण तरी पण गेलीत पोरं. किती सुंदर आहे. फोटोज काढतात हे लोक. किती क्लीन आहे बीच आहे. एकदम क्लीन आहे. ॲक्च्युली अलाउड नाही तिथे. आता तो गार्ड असता तो ओरडला असता. आम्ही इथे थोडा टाइम स्पेंड करू. गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले मी. तर आता जरा फोटोशूट करू आम्ही आणि निघू इथून. चला देशमुखियन्स. तर भरपूर गरमी झाली आहे इथे. आम्ही फोटोज काढलेत. आता सावळीमध्ये जरा बसलो इथे. मस्त शांततेत समुद्राचा आवाज आणि ज्या लाटा येतात त्यांचा आवाज ऐकायला खूप बरा वाटतोय. मी इथून घरी गेल्यानंतर रात्री जाणार मंदिरामध्ये, कारण आज आहे महाशिवरात्री. तर महाशिवरात्रीचं मंदिरात जत्रा असते. तर त्या जत्रेसाठी आज संध्याकाळी मंदिरात जाणार आहे. आम्ही मुंबईला राहतो. असं फिरायला आलेलो 2 दिवसासाठी. मुंबईला कुठे? चेंबूर. मी गिरगावला होतो मी. अच्छा हां. मी कोरोनातून इकडे आलो, इकडे राहिलेलो. अच्छा. मग तेव्हापासून इथे धंदा टाकू. हां. तुमचं हेच गाव काय? हा, कशेळी. रेकॉर्डिंग कर रहा है ना भाई. अच्छा. मस्त थंड थंड कोकम सरबत. बरं वाटलं. बघू देतो. आता आम्ही घरी चाललोय. मस्त सनसेट आम्ही एन्जॉय केला आता. आणि आता घरी जातोय आम्ही. इथून आम्ही आता घरी जाऊन फ्रेश होऊन सरळ मंदिरात जाणार. मित्रांनो आम्ही आता मंदिरात आलो आहे दर्शन घ्यायला. असं तर नेहमी मी येत असतो, पण यावेळी जे शिवरात्रीला जे डेकोरेशन जे केले ते तुम्ही बघू शकता. इथे सगळं फुलांचं केलेलं आहे. आता मी दत्त मंदिरात येऊन दर्शन घेतलंय. हे बघा किती सुंदर डेकोरेट केलंय. आणि इथे लाइटिंग बघा. आणि हे आपलं दूध पापेश्वराचं मंदिर. किती सुंदर लाइटिंग केली आहे. मी पहिल्यांदा आलोय महाशिवरात्रीला गावी. आमचा अचानक काल प्लॅन झाला आणि आम्ही लगेच निघालो.
मी आज पहिल्यांदा येतोय ना महाशिवरात्रीला. हां तर दरवर्षी असतो. जरा ह्याच्याकडून माहिती घ्या आता तुम्ही. तर महाशिवरात्रीला ना आपल्याकडे एक कार्यक्रम असतात भरपूर. दिवसभर आपल्या ह्या सभामंडपामध्ये ना हा आहे आपला दुर्गापेश्वर मंदिरातील सभामंडप. तर या सभामंडपामध्ये दिवसभर अगदी कार्यक्रम असतात. भजनाचं म्हणा, भजनी सगळं भजनच, कीर्तन वगैरे. आणि त्यानंतर इकडे तुम्हाला मगाशी दर्शन व्यवस्थित म्हणजे झालं, गर्दी होती लाईनमध्ये. तर आता मी तुम्हाला परत दर्शन देणार आहे. तर आता दर्शन घेऊयात. त्याचा ब्लॉग मी शूट करतो. अशा प्रकारे आपला दर्शन घेऊन झालेलं आहे. आणि आता अजून एक भजनी मंडळ बसलेलं आहे इकडे. आता वरती महाप्रसाद आहे. नाही जेवण नाही ना. हाय चलिए. सांगितलं आम्हाला. आता आम्ही जातो जेवायला. आणि आता तुम्ही इकडे पंक्ती बघा. आमच्या आपली सगळी पब्लिक आपलीच पब्लिक आहे सगळी टोटली. जे आपल्या आत्ता आपल्या भजनाला होते ना ते झालं.